जगातील सर्वात मोठं मंदिर, पण अजूनही त्यामागे लपलेलं आहे एक गूढ रहस्य. एक असं मंदिर जे फक्त धार्मिक स्थळ नाही तर एक प्राचीन चमत्कार आहे. नमस्कार, मी प्रशांत आणि आज आपण माहिती घेणार आहोत अंकोर वाटच्या महान मंदिराबद्दल. अंकोर वाट हे कंबोडियातील राजा सूर्यवर्मन दुसरा याच्या कारकिर्दीत बांधले गेलेले 12व्या शतकातील हिंदू मंदिर आहे. अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि भव्य शिल्पकलांचा नमुना म्हणून ओळखले जाणारे अंकोर वाट हे मध्ययुगात ब्रह्मविष्णू लोक म्हणून ओळखले जाते. खमेर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून सुस्थितीत असणारे अंकोर वाट ही एकमेव वास्तू आहे. पहिल्यांदा आपण या मंदिराचा इतिहास पाहू. या मंदिराचे बांधकाम हिंदू पुराणातील क्षीरसागराच्या मंथनाचा प्रसंग दर्शवण्यासाठी केले गेले आहे. मंदिराची मुख्य इमारत मेरू पर्वताची प्रतिकृती मानली जाते, तर सभोवतीचा पाण्याचा खंदक क्षीरसागर मानला जातो. कंबोडियाच्या मध्यभागी असणाऱ्या अंकोर या प्राचीन खमेर राजधानीच्या खंडरामध्ये अंकोर वाटचे सुस्थितीतील मंदिर अजूनही उठून दिसते. संस्कृत शब्द नगर या शब्दाचा अपभ्रंश नोकोर यावरून नंतर अंकोर या शब्दाची निर्मिती झाली आणि वाटिका या शब्दापासून वाट शब्दाची निर्मिती झाली असा इतिहास वाचण्यास मिळतो. हिंदू व बौद्ध स्थापत्यशास्त्रांचा उपयोग करून बांधलेले अंकोर वाट हे भगवान विष्णूंचे जगातील सर्वात मोठे मंदिर समजले जाते. या मंदिराची निर्मिती भारतीय खगोलशास्त्राचे नियम वापरून करण्यात आली आहे असेही सांगितले जाते. खमेर राज्यकर्ता यशोवर्मन पहिला याने सुमारे इसवी सन 889च्या काळात टोनले सॅप सरोवराच्या उत्तरेला यशोधरापुरा नावाची आपली राजधानी स्थापन केली. या नगराच्या सभोवती त्याने खंदक खोदून नगराला सुरक्षित बनवले. कालांतराने या शहरालाच अंकोर असे म्हणले जाऊ लागले. यशोवर्मन नंतरच्या सर्व राजांनी आपापल्या परीने या नगराचे बांधकाम करून त्याची शोभा वाढवली. अंकोर वाटची स्थापना इसवी सन 1113 ते इसवी सन 1145 मध्ये सूर्यवर्मन दुसरा याच्या काळात सुरू झाली होती. सूर्यवर्मनचा राज्यकाळ तसा धामधुमीचा गेला तरीही सुमारे 37 वर्षे हे बांधकाम अखंडित चालले. राजा सूर्यवर्मनच्या मृत्यूनंतर हे काम सततच्या युद्धांमुळे व आक्रमणांमुळे थांबून राहिले. पुढे जयवर्मन सातवा याचा राज्यकाळ आहे इसवी सन 1181 ते इसवी सन 1219 याच्या काळात बांधकाम पुन्हा रुजू करण्यात आले. परंतु यावेळेपर्यंत कंबोडियात बौद्ध धर्माचा प्रसार झाल्याने बांधकामात बौद्ध स्थापत्यशास्त्राचा थोडा प्रभाव आढळतो. अंकोर वाटचे मंदिर सर्व बाजूंनी पाण्याच्या खंदकांनी वेढलेले असल्याने कालांतराने या भागात चहूबाजूंनी जंगल वाढले तरीही त्याची फारशी पडझड न होता ते सुरक्षित राहिले. या मंदिराच्या बांधकामात हिंदू आणि बौद्ध शिल्पकलांचा सुरेख संगम झाला आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून त्यातील मुख्य देवालय हिंदू पुराणातील मेरू पर्वताची प्रतिकृती मानली जाते. या स्थानाची लांबी 1500 मीटर व रुंदी 1300 मीटर असून ते जमिनीच्या 3 स्तरांवर बांधले आहे. मुख्य मंदिराच्या सभोवती 5 गोपुरांच्या शिल्पकलेने सुशोभित अशा सुरेख भिंती आहेत. या भिंती मेरू पर्वताला घातलेल्या वासुकीच्या विळख्याचे प्रतीक समजल्या जातात. गोपुरांच्या बुरुजांवर ब्रह्मदेवाचे मुख कोरलेले असून पायाजवळ कोरलेली त्रिमुखी हत्ती प्रत्येक सोंडेत कमलपुष्प धरून प्रवेशद्वाराची शोभा वाढवतात. मुख्य देवळापासून चौथ्या भिंतीभोवती खणलेल्या खंदकाला क्षीरसागराचे प्रतीक समजतात. मंदिराची सर्वात बाहेरील भिंत 4.5 मीटर उंचीची असून पश्चिम दिशेकडून तिच्या पुढ्यातील सुमारे 1200 मीटर लांबीच्या खंदकाला सुमारे 350 मीटर लांबीच्या आणि 12 मीटर रुंदीच्या काजवाटेने जमिनीशी जोडलेली आहे. पूर्वेकडून अशीच कच्ची काजवाट असून ती पूर्वी बांधकामाचे दगड वाहून नेण्यास व इतर वाहतुकीसाठी वापरली जात असावी. हे मंदिर वालुकाश्माच्या प्रस्तरापासून बनवले असून ते पत्थर अनेक मैल दूर असलेल्या खाणीतून कोरून मंदिराच्या जागी आणल्याचा पुरावा. मंदिराचे बांधकाम व कलाकुसर पाहून हजारो गुलमांची, विशारदांची व कारागिरांची फौज या कामी लागली असावी असा अंदाज बांधता येतो. मंदिराच्या भिंतीवर व गोपुरांवर अनेक देवतांच्या व अप्सरांच्या मूर्ती कोरल्या आहेत. या गोपुरांना हत्ती दरवाजे असेही म्हटले जाते, कारण हे दरवाजे हत्तींची सहज ये जा होण्या इतपत मोठे होते. ही गोपुरे ओलांडून आतील प्रांगणात आले असता सर्वप्रथम मुख्य मार्गाच्या उभय बाजूस 2 लहान इमारती आढळतात. त्यांना ग्रंथालये असेही म्हणतात. याचा उपयोग नक्की कशासाठी होत असावा याबद्दल शंका असली तरीही पुरोहित वर्गाने एकत्र बसून पठण करण्याचे ते स्थान असावे असे समजले जाते. या ग्रंथालयांच्या भिंतीवर प्राचीन खमेर भाषेत कोरलेले शिलालेख आढळून येतात. यात रामायण महाभारतातील संस्कृत श्लोक तयार केलेले आहेत. हे मंदिर पश्चिमाभिमुख असण्याचे एक कारण असे सांगितले जाते की राजा सूर्यवर्मन याने आपले मृत्यूपश्चात आपले स्मारक राहावे या हेतूने मंदिराची स्थापना केली. या कारणास्तव या मंदिराला पिरॅमिड टेम्पल असेही संबोधले जाते. तसेच
वैकुंठाला जाणारा मार्ग पश्चिमेकडे आहे असे मानल्याने या देवळाचे प्रमुख प्रवेशद्वार हे इतर हिंदू देवळांप्रमाणे पूर्वेला नसून पश्चिमेला बांधले आहे. काही तज्ज्ञांचा या संकल्पनेस विरोध आहे, कारण अशी मंदिरे बांधण्याची प्रथा हिंदू धर्मात इतरत्र दिसून येत नाही. तर भारतात काही मंदिरे पश्चिमाभिमुख आढळतात. या स्थानाच्या तिसऱ्या आणि सर्वात उंचावरील प्रांगणात 5 मुख्य मंदिरं आहेत. त्यातील मध्यावरील प्रमुख मंदिरात पोहोचण्यासाठी 3 आयताकृती सज्जे पार करावे लागतात. प्रत्येक सज्जाच्या भिंतींवर व खांबांवर सुरेख कोरीव नक्षीकाम केलेले आहे. सर्वात बाहेरील सज्जावर रामायण व महाभारतातले अनेक प्रसंग कोरलेले आहेत. यात राम रावण यांच्यातील युद्ध तसेच कौरव पांडव युद्ध यांचा समावेश आहे. दक्षिणेकडील सज्जांवर राजा सूर्यवर्मनची मिरवणूक काढलेली आहे. तर पूर्वेकडील सज्जावर देव व असुर यांच्यातील मेरू पर्वताच्या साहाय्याने क्षीरसागर घुसळण्याच्या समुद्र मंथनाचा प्रसंग कोरलेला आहे. याखेरीज भगवान विष्णूंनी केलेला असुरांचा पराभव, श्रीकृष्णाने केलेला बाणासुराचा वध अशी अनेक रेखीव शिल्पे कोरलेली आहेत. बुद्ध काळात निर्मिलेल्या एका सज्जात भगवान बुद्धांच्या अनेक मूर्तीही आढळतात. या भिंती ओलांडून आत आले की पायऱ्या चढून मुख्य मंदिराकडे जाता येते. येथे पुन्हा एकदा मार्गाच्या उभय बाजूस ग्रंथालये आढळतात. त्यानंतर 5 मुख्य देवळांचा समूह. कोणत्याही मंगलस्थानी 4 दिशांना 4 स्तंभ किंवा इमारती उभ्या करून चतुसीमा निश्चित करणे व मध्यभागी असणाऱ्या वास्तूला संरक्षण देणे किंवा तिचे महत्त्व वाढवणे ही वैदिक परंपरा आहे. या मंदिरांची बांधणीही त्यानुसारच झाल्याचे दिसते. या 5ही मंदिरातील मध्यावरील मंदिराचा कळस सर्वात उंच असून ते मेरू पर्वताचे प्रतीक समजले जाते. सर्व मंदिरांच्या भिंतीवर अतिशय नाजूक कोरीकाम केले आहे. या भिंतीवर प्रामुख्याने देवदेवतांच्या सुबक प्रतिमा कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिरात पूर्वी भगवान विष्णूंची मूर्ती होती, परंतु बौद्ध धर्म स्वीकारल्यावर ती मूर्ती बदलून त्या स्थानी भगवान बुद्धांची मूर्ती स्थापन केली. अंकोर शहरात अंकोरवाट शिवाय तत्कालीन खमेर राजांनी बांधलेली अनेक रेखीव मंदिरे आहेत. राजा हा देवाचा अंश असल्याने देवाची सेवा, प्रार्थना, वध, कर्मकांड याला या समाजात फार महत्त्व असल्याचे दिसते. यातून देवाशी, राजाशी आणि त्यायोगे राज्याशी एकरूपता व एकसंधता साधण्यास फार मोठी मदत झाली असावी असे वाटते. खमेर घराण्याच्या शेकडो वर्ष चाललेल्या राज्यकारभाराला या मंदिरांनी फार मोठा हातभार लावला असावा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.